वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे अनेक निर्णय जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। खरं तर माड संघटनेद्वारे सातत्याने जे स्थानिक रेसिडेंट डॉक्टर होते ते आपल्या म्हणजे राहण्याची व्यवस्था करण्यात यावी याकरता आंदोलन करत होते, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे 270 कोटी रुपयांची मंजुरी जी आहे ती आता त्यांच्या राहण्याच्या घराकरता देण्यात आलेली आहे वरळी इथल्या संपूर्ण आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये। यापूर्वी आपण मार्ड ज्या वेळा आंदोलनं केली होती त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की आपल्याला टेम्पररी आणि लॉंग अशा 2 विभागामध्ये तुम्हाला ही सगळी व्यवस्था करावी लागेल आणि त्यांच्या हॉस्टेलचा फार मोठा प्रश्न होता। आता आपण 270 कोटीची प्रशासकीय मान्यता परवा दिलेली आहे। आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये मी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर आपण महायुती सरकारने ठरवलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनवावं। त्याप्रमाणे आपण त्याची सुरुवात केली। फक्त अहमदनगर जिल्हा सोडून आता सर्व जिल्ह्यामध्ये शासकीय आपले महाविद्यालय मंजूर झालेले आहेत, त्यांच्या जागा ताब्यात आलेल्या आहेत, त्यांची कारवाई सुरू आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्यापैकी नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग याचे तर टेंडर आता कंप्लीट होण्याच्या परिस्थितीत आहे। कोल्हापूरमध्ये हे जुनं 1885 पासूनचं आपलं CPRचं हॉस्पिटल होतं ते आपण शेंडा पार्कमध्ये आता 1100 बेडचं नवीन त्याचे निविदा निघालेले आहे। त्यानंतर हे सगळे हॉस्पिटल्स पूर्ण करणं, त्यानंतर नवीन तिकडं प्रवेश प्रक्रिया सुरू करणं आणि विशेषतः मुंबई, पुणे, संभाजीनगर वगैरे जिथं मोठे मोठे नागपूर या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आपलं वैद्यकीय शिक्षण विभाग करते। GT आणि कामा हे दोन्ही रुग्णालय जे आहेत ती एकत्रित करून आता तिथे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव देखील मुंबई जिल्ह्याचं वैद्यकीय महाविद्यालय हे मंजूर झालेलं होतं, ते आपण त्या GTमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिथं जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे, काही हायकोर्टाच्या काही ऑफिसेस तिथं आहेत, आमचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे उच्च अधिकारी तिथं बसत आहेत। त्यासाठी आपण नवीन व्यवस्था करून आता यावेळेपासून प्रवेश प्रक्रिया कशी सुरू होईल असा प्रयत्न आपण करतो आहे आणि यासाठी विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब फार मोठा प्रयत्न करत आहेत। पॉलिटिकल सगळ्यात आता मेजर अजून घडामोड अशी सुरू होताना दिसते की महायुतीची जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरत नाही, या नेमकं अडलंय कुठे? मला काय त्यातली काही माहिती नाही। मी आजच कोल्हापूरहून आज आलेलो आहे। आज रात्री काहीतरी जाणार अशी मी प्रसारमाध्यमामध्ये वाचलेलं आहे। मला वाटते आज आणि उद्या 2 दिवसात तिढा हा सुटेल। कोल्हापूरच्या जागेच्या संदर्भात निश्चित काय झालेलं आहे शेवटी? कारण की तुम्ही तिथलं प्रतिनिधित्व करता, पालकमंत्री आहात। आता तीही जागा एकनाथ शिंदेसाहेबचे सध्याचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आहेत, त्यांना म्हणजे ते तर उमेदवार म्हणून आज आपल्यासमोर आहेत। आता दुसरा विचार काय आहे का मला माहिती नाही, परंतु तिघे नेते मंडळी बसून तिन्ही पक्षांचे जो निर्णय घेतील त्याबरोबर आपण राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। मंडलिक म्हणतात की कुठेतरी शरद पवार हे माझ्यासोबत सूडबुद्धीने वागण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि जुना राग जो आहे तो या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात आहेत, त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा त्यांचं रणनीती। आता बघा, पवार साहेब आता विरोधी ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे। मागच्या निवडणुकीबाबत संजय मंडलिकांनी जे विधान केलेलं आहे ठीक आहे, त्याला तसं ते वाटलं असेल म्हणजे त्यांनी ते विधान केलं असावं। राष्ट्रवादी आपल्या जे नेतृत्व खाली आहे तिथल्या अनेक नेत्यांना फोडण्याचं काम आता पुढच्या काळामध्ये शरद पवार करतील असं म्हटलं जातं। बीडमध्ये बजरंग सोनवणे तुमच्याबरोबर जे होते त्यांना घेण्याची तयारी सुरू आहे। महादेव जानकरांना किंवा विजयसिंह मोहिते पाटील ते भाजपाबरोबर आहेत, त्यांना सुद्धा फुसफुटे लावली पवार लावत आहेत। या सगळ्या घडामोडीमुळे परत एकदा पश्चिम महाराष्ट्रासह पवारांच्या ज्या काही वेगवेगळ्या जुने सहकारी आहेत ते देतील आणि ती तुमची डोकेदुखी वाढवतील असं दिसतंय। नाही, तुम्ही एक बघा, दरवेळेला निवडणुकीमध्ये जाणं येणं सुरू असतं। ज्यांना तिकीट मिळत नाही ते नाराज झालेले असतात, त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्यासाठी प्रयत्न करणं असे प्रयत्न निवडणूक काळात होत असतात। ते काय ज्यावेळेला जनतेने ठरवायचं आहे काय करायचं, जनता ठरवेल योग्य वेळेला। काल बारामतीमध्ये श्रीनिवास पवार यांचं विधान फार चर्चेचं झालं आणि त्याच्यामुळे अजित पवारांची फार मोठी एक राजकीय कोंडी होती असं म्हटलं जात आहे। नाही, वास्तविक हे विधान ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं, हे ते दुर्दैवी होतं। वास्तविक मला असं आठवतं आहे की ज्यावेळा पवारसाहेबांनी तथाकथित पहाटे म्हणजे सकाळी शपथविधी 8 वाजता घेतली होती, त्यावेळा त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी
आम्ही श्रीनिवास पवारांच्या फ्लॅटवर गेलो होतो. मी दिलीप वळसे पाटील साहेब आणि सुनील तटके साहेब. तिथं तासभर आम्ही जाऊन बसलो होतो. त्यावेळी श्रीनिवास पवार आमच्यावर होते. वास्तविक हा सल्ला त्यावेळी का त्यांनी दिला नाही. म्हणजे मला आता आश्चर्य वाटतं की आता आम्ही ही भूमिका, राजकीय भूमिका घेऊन जवळजवळ आता 9-10 महिने झाले आणि या 10 महिन्यामध्ये आता त्यानंतर का भूमिका घेतली. 2 जुलैला आम्ही भूमिका घेतली दादांच्या नेतृत्वाखाली. 5 जुलैला आमचा मुंबईमध्ये मेळावा झाला. आम्ही का भूमिका घेतली याचं सविस्तर वर्णन आणि त्यांनी लोकांच्या समोर दादांनी ठेवलं. अनेक सभा झाल्या तिथे ठेवलं. त्यामुळे या 10-11 महिन्याच्या काळामध्ये असं कधीच श्रीनिवास पवारांनी दादांना सल्ला दिल्याचं आम्ही काय ऐकलं नाही. आता ह्याच वेळेला लोकसभेला का द्यावं, काय दोघातलं काय व्यक्तिगत त्यांचं काय, आता या दोघा भावांना माहिती आहे. याच्यामध्ये आम्ही टीका टिप्पणी करणं बरोबर नाही, पण हे दुर्दैवी आहे. नाही आता हे बघा, पहिल्यांदा त्यांच्या पुत्रांनी तसं करणं आणि आता त्यांनी करणं हे थोडंसं न उलगडणारं कोड आहे आम्हाला. साहेब, पवार कुटुंबीय तुम्ही कायम जवळनं पाहिलेलं आहे. या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये अजित पवार एकटे पडताना किंवा त्यांना पाडल्या देत असल्याचं दिसून येते. नाही, दादांनी स्वतः सांगितलं की मी आता एकटा आहे, मला एकटं पाडण्यात आलेलं आहे. आता जनता ही बारामतीची माझ्याबरोबर राहावी असं त्यांनी आवाहन केलं होतं. माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात देखील आता याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.